राज्यात सर्वात मोठा असलेल्या अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन करून श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय करावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं शिव स्मारक व्हावं या मागणीसाठी गेल्या 43 दिवसांपासून श्रीरामपूर शहरात साखळी उपोषण सुरू आहे आणि याच मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आज श्रीरामपूर बंदची हाक देण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी येथे येत असून या दोघांचंही लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी आज श्रीरामपूर बंद ठेवून ह्या लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला। एकूणच जर पाहिलं तर श्रीरामपूर जिल्हा कृती समिती आणि शिवप्रहार प्रतिष्ठान या संघटनांच्या वतीने गेल्या 43 दिवसांपासून श्रीरामपूर शहरात साखळी उपोषण सुरू आहे। मुख्यमंत्र्यांना रक्तानं पत्र सुद्धा यावेळी लिहिण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता नेमकं काय भूमिका आहे पुढची काय हे विचारण्यासाठी आपल्याबरोबर सूरज आगे जे प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहे संस्थापती आहेत, काय नेमकी मागणी आहे आज बंद का ठेवण्यात आलाय? गेल्या 43 दिवसापासून शिवप्रहार आणि श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या माध्यमातून साखळी उपोषण आंदोलन शिवस्मारक आणि श्रीरामपूर जिल्ह्यासाठी चालू आहे। आज व्यापारी असोसिएशननी आणि सगळ्या श्रीरामपूरच्या व्यावसायिक नागरिकांनी या आंदोलनाला पाठिंबा म्हणून श्रीरामपूर बंद ठेवलेले आहे। आजच त्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब शिर्डीला त्या ठिकाणी येत आहे। आमच्या या मागणीचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी हे बंद ठेवलेलं आहे। आमची या ठिकाणी सत्ताधारी पक्षातल्या सगळ्या श्रीरामपूरच्या नेत्यांना त्या ठिकाणी आव्हान आहे की तुम्ही तुमच्या वरिष्ठांपर्यंत हा विषय पोहोचवा। तसंच मी वैयक्तिक स्वतः एबीपी माझाचे संपादक श्री राजू सर यांना देखील हा विषय त्या ठिकाणी सांगितला का इथली जनतेची मागणी का इथं 1.25 लाख लोकसंख्येचं शहर असलेल्या गावात शिव छत्रपतींचं एक अश्वारूढ स्मारक नाही। श्रीरामपूर जिल्ह्याची मागणी 40 वर्षाची, तर राजू सर देखील त्यांच्या पद्धतीने तो विषय पाठपुरावा करताय। मुख्य विषय सरकारचा आहे। सरकारपर्यंत त्या ठिकाणी जर यांनी या श्रीरामपूरच्या नेत्यांनी इथल्यांनी पोहोचवलं नाही तर आचारसंहितेच्या आधी जर काहीतरी ठोस मिळालं नाही तर आम्ही एकतर मतदानावर बहिष्कार किंवा त्या ठिकाणी आम्ही सरकारच्या विरोधात त्या ठिकाणी सगळ्यांची चर्चा करून भूमिका घ्यायचा विचार घेऊ शकतो। त्यामुळे आम्हाला जर असं करायची त्या ठिकाणी वेळ येऊ देऊ नका। लवकरात लवकर शिव छत्रपतींचा पुतळा उभा राहा। आम्ही काय अल्लाउद्दीन खिलजीचा पुतळा उभा राहा असं म्हणत नाही, आम्ही काय रावणाच्या नावाचा जिल्हा करा असं म्हणत नाही। शिवाजी महाराजांचा पुतळा आणि प्रभू श्रीरामांच्या नावाने श्रीरामपूर जिल्हा मेरिटवर त्या ठिकाणी करावा अशी आमची मागणी। इकडे पाहिलं तर श्रीरामपूर, संगमनेर आणि शिर्डी अशा 3 मुख्यालयांची चर्चा आहे। त्या वादामुळे कुठेतरी उशीर होतोय। याला मेन कारण इथले एक पुढारी आहे। कारण श्रीरामपूरमध्ये जवळपर्यंत आरक्षण लागलं हे ठिकाणी पुढारीनं आपले गप्प डोळे घेऊन झाकलेले, फक्त स्वतःचं कसं फायदा होईल एवढंच बघता। आणि ह्याला वाटतं आम्ही श्रीरामपूर जिल्ह्याच्या पुढे आलो तर आमच्या काही जमिनीवर काही चौकशी लागणार का? मेन कारण इथले पुढारी श्रीरामपूरचे। निश्चितच जर पाहिलं तर कुठेतरी सरकारनं जर या आंदोलनाची किंवा श्रीरामपूर जिल्ह्याची मागणी पूर्ण केली नाही तर आचारसंहितेपूर्वी जर हा निर्णय घेतला नाही तर येणाऱ्या निवडणुकीत एकतर विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार किंवा सत्ताधाऱ्यांविरोधात हे श्रीरामपूरकर उतरतील असा इशारा यावेळी देण्यात आलाय। त्यामुळे नेमकं सरकार यांच्या भूमिकेकडे गांभीर्यानं पाहणार का, निर्णय घेणार का हे पाहणं महत्वाचं आहे। कॅमेरामन किरण नितीन ओझा, एबीपी माझा, श्रीरामपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।